सुनीता कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन पासून दोन वेगळ्या रेसिपी बनवणार आहोत। सगळ्यात पहिले आपली रेसिपी आहे चिकन फ्राय रेसिपी। इथं काय करायचं, अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्यात अद्रक लसूणचा पेस्ट, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, चव अनुसार मीठ, हळद, कोथिंबीर, एक अंडी तर फोडून टाकली आहे। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। तेल गरम झालं, याला टाकायचे आणि कमीत कमी 8 ते 9 मिनिटं कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत इथं तळून घ्यायचे। हे छान असे क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे। छान आपलं चिकन फ्राय रेसिपी तयार आहे। आलं का तुमच्या पण तोंडाला पाणी बघितल्याबरोबर? कमेंटमध्ये सांगा। आपली पुढची रेसिपी आहे इथं अजिबात न पाणी वापरता चिकन मसाला रेसिपी। एकही थेंब आपण ह्या रेसिपीमध्ये टाकलं नाहीये। तर चला रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते। अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यात टाकायचे आपल्याला दही, अद्रक लसूणचा पेस्ट, कट केलेले 2 कांदे, चिकन मसाला, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, चव अनुसार मीठ, अर्धा लिंबू, कोथिंबीर टाकायचे आणि आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे। छान एकजीव करून झालं, सगळा मसाला अगदी व्यवस्थित चिकन मध्ये लागला गेला पाहिजे असं छानपैकी मिक्स करायचे। आणि याला आता आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचे, मॅरिनेट करून ठेवायचे। कढई ठेवायची, त्याच्यात घ्यायचं ऑइल, तेजपत्ता टाकायचे, बारीक कट केलेला 1 टोमॅटो, 2 मिनिटं याला छानपैकी कळसून घ्यायचे। आता आपल्याला मॅरिनेट केलेला चिकन याच्यात टाकायचे। आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं सारखं चमचा हलवत राहायचे। तोपर्यंत या चिकनला पाणी सुटत नाही कढईमध्ये, तोपर्यंत सारखं हलवत राहायचं। हे बघा पाणी सुटलं, त्याच्यात आपल्याला वरतून पाणी टाकायची काहीच गरज नाही, पाणीचं एक थेंबही लागत नाही। आता काय करायचं, गॅस कमी करायचा आणि ताट ठेवून आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं शिजू द्यायचे। छान असं तेल सुटलं की समजायचं आपली रेसिपी तयार आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, चेक करायचं चिकन शिजलेलं आहे की नाही। छानपैकी आपलं चिकन इथं शिजलेलं आहे। अशाच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी बनवली, तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी घरी ट्राय करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।